नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, काही महत्त्वाची अपडेट तुम्हाला याच्यामध्ये द्यायची आहे. खूप दिवस झाले आपण व्हिडिओ अपलोड केला नव्हता. ठीक आहे. कारण सध्या आपल्या लाईव्ह लेक्चर वगैरे देखील चालू आहेत, सर्वांना माहिती असेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपला महत्त्वाची अपडेट अशी आहे, की 1 जूनला जो पेपर होणार होता YCMचा तो पोस्टपोन करण्यात आलेला आहे. तर 1 जूनला कोणाकोणाचे पेपर होते आपण त्यावर देखील डिस्कशन करणार आहे. आणि जो 1 जूनचा जो होणारा पेपर आहे तो केव्हा होऊ शकतो हे देखील आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. कारण की YCMने जे आहे ऑफिशियल अपडेट देखील आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो. तर ते अपडेट देखील आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहे. ठीक आहे. तर यामध्ये बघा मित्रांनो, ही YCMची ऑफिशियल वेबसाईट आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला एक्झामिनेशन जर टॅबवर तुम्ही गेले तर एक्झामिनेशनच्या मे 2, 2025च्या अपडेटमध्ये तुम्हाला जायचं आहे. खाली परिपत्र क्रमांक 18 दिलेला आहे. परिपत्र क्रमांक 18 दिनांक 1 जून 2025 रोजी होणाऱ्या परीक्षेबाबत, म्हणजे जी काही आपली 27 जूनपासून जी एक्झाम होणार आहे, 27 मेपासून जी एक्झाम होणार आहे, यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला साधारणपणे जे आहे काय म्हणतो आपण त्याला, जे 1 जूनला जो पेपर होणार आहे, तर त्या 1 जूनचा पेपर जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. त्याचं कारण देखील त्यांनी इथं बघा दिलेलं आहे. रद्द म्हटल्यापेक्षा मित्रांनो जे आहे तो पेपर जो आहे तो पोस्टपोन होणार आहे. तो पुढच्या कुठल्या एका तारखेला होऊ शकतो. तर या संदर्भात बघा मित्रांनो, अशा प्रकारची नोटीस आहे दिलेली, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. दिनांक 10 मे 2025 म्हणजे आत्ता 2 दिवसा अगोदर त्यांनी अपडेट दिली होती. ही शनिवारी त्यांनी बघा ही नोटीस जारी केलेली आहे. उन्हाळी अंतिम सत्र परीक्षा मे जून 2025 दिनांक 1 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांबाबत. ओके. विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील अंतिम सत्र उन्हाळी परीक्षा मे जून 2025 दिनांक 27 मे 2025 पासून महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे. या दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची, ज्याला आपण काय म्हणतो MPSC ग्रुप सी ची परीक्षा जी आहे ती रविवारी दिनांक 1 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या रविवार दिनांक 1 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्व शिक्षणक्रमांच्या परीक्षा M117, P79, P19, T97 हे शिक्षणक्रम वगळून गुरुवार दिनांक 12 जून 2025 रोजी यापूर्वी निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रावर व त्याच वेळेला आयोजित करण्यात येत आहेत. ठीक आहे. आता बघा यांनी काय दिलेलं आहे बघा, हे जे 3 अभ्यासक्रम आहेत, बरोबर. 1 जूनला जो पेपर होणार आहेत बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 जूनला ज्यांचा पेपर होणार आहे त्या सर्वांनी सूचना लक्षात घ्या. 1 जूनला तुमचा जर पेपर असेल तर सर्वांसाठी ही सूचना आहे. परंतु M117 ज्याला आपण काय म्हणतो MCOM, P79 जे आहे MBA, P19 हा कुठला प्रोग्राम आहे, MLib बिलीप काहीतरी असेल, T97 हा कुठला असेल समजा, हे शिक्षणक्रम वगळून गुरुवार दिनांक 12 जून 2025 रोजी यापूर्वीच्या निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रावरच त्याच वेळेला आयोजित करण्यात येत आहे. तसेच हे जे 4 प्रोग्राम आहेत, या शिक्षणक्रमाची दिनांक 1 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल याची नोंद घ्यावी. ठीक आहे. आता बघा यामध्ये अपडेट अशी आहे की 1 जूनला बघा जो YCMचा पेपर होणार होता त्यांच्यासाठी सूचना अशी आहे, 1 जूनलाच काय होणार आहे की MPSCची गट क ची परीक्षा आहे, म्हणजे MPSC ग्रुप सीची एक्झाम आहे. आणि ह्या दिवशी बरेच विद्यार्थी जे आहेत एक्झाम वगैरे देणार आहेत MPSCची. त्यामुळे ज्याच्यामध्ये जे आहे तर त्या दिवशी जर का समजा तुमचा पेपर आला तर तुम्हाला अडथळा येऊ शकतात, तुम्हाला पेपर देता येणार नाही. त्यामुळे YCMने काय केलेलं आहे, त्या दिवशी जो पेपर होणार आहे तो कदाचित पोस्टपोन होऊ शकतो. तर तो पेपर जो आहे, हे जे 4 प्रोग्राम आहेत, हे 4 प्रोग्राम जे आहेत हे सोडून बाकीच्यांची परीक्षा जी आहे मित्रांनो ती 12 जूनला होऊ शकते. पण मग आता हे जे 4 प्रोग्राम आहेत MBA, MCOM वगैरे वगैरे, ठीक आहे, तर ह्यांचं काय करायचं. तर माझ्या मते बघा आता आपण जर का समजा YCMची हे कोड आपण पहिले समजून घेऊया की नक्की हे कोड कोणते कोणते आहेत. आता बघा हा कोड कुठला आहे, M117 हा ऑफकोर्स MCOMचा आहे, NAB पॅटर्नचा. P79 हा कुठला आहे, आपल्या MBAचा. P19 बघायचा आपल्याला कुठल्या प्रोग्रामचा आहे, तर आपण जे आहे P19 बघूया. ओके. तर P19 मित्रांनो आहे BBA एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी अँड ट्रॅव्हल टुरिझम. ठीक आहे. ज्याच्यामध्ये खूप कमी लोकांनी ॲडमिशन घेतलं असेल तर BBA. ठीक आहे. तर BBAचा देखील याच्यामध्ये दिलेला आहे. आणि अजून कुठला याच्यामध्ये बघा T97. तर T97 कुठला आहे बघायचा आपल्याला, T97 आहे मित्रांनो BSc मीडिया ग्राफिक्स अँड ॲनिमेशन, राईट. BScचा बरोबर आहे मीडिया ग्राफिक्स, MGA मीडिया ग्राफिक्स अँड ॲनिमेशन, बरोबर. आणि याच्यामध्ये अजून कुठला आहे बघा MCOMचा आणि MBAचा, राईट. हे दोन याच्यामध्ये प्रोग्राम दिलेले आहेत. मोस्टली याला जास्त कोणी ॲडमिशन घेत नाही, पण MBA MCOMला भरपूर ॲडमिशन आहेत. तर यांचं जर का आपण वगळलं तर यांचे जे पेपर आहेत मित्रांनो ते साधारणपणे मला असं वाटतं की सेम डेला वेगळ्या टायमामध्ये होऊ शकतात 1 जूनला. तर मित्रांनो साधारणपणे जे आहे बघा, आता ह्यो जो पेपर आहे MBAचा असेल किंवा MCOMचा असेल, काहींचा बॅकलॉगचा आहे, काहींचा रेग्युलर आहे. तर हा पेपर जो आहे मित्रांनो तो साधारणपणे वेगळ्या टायमामध्ये होऊ शकतो. परंतु बाकीचे हे जर का आपण 4 प्रोग्राम जर का मित्रांनो सोडले तर बाकीच्यांचे पेपर जे आहेत मित्रांनो ते साधारणपणे 12 जूनला होऊ शकतात. ठीक आहे.
तर 12 जूनला पेपर बाकीचे होऊ शकतात असं यांनी सांगितलेलं आहे आणि त्यावर देखील तुम्हाला आता थोडीशी अपडेट वगैरे याच्यावरती लवकरच येणार आहे, कारण नक्की पेपर कधी होणार आहे, काय होणार आहे ते, ठीक आहे. आणि मित्रांनो आता आपल्याला ही गोष्ट समजून घ्यायची आहे की 1 जूनला नक्की कोणाचा पेपर असणार आहे. तर ते आपण पहिले समजून घेऊया. याच्यामध्ये आपल्या माहितीप्रमाणे जे काय असेल ते, तर आपल्याला सर्वप्रथम आपला टाईम टेबल बघायचा आहे. मित्रांनो ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे, सर्वांना माहिती असेल, परीक्षित अभ्यास. मित्रांनो यावर तुम्ही देखील टाईम टेबल बघू शकता. तुम्हाला जर YCMच्या वेबसाईटवरती जर समजा जो एक्झाम टाईम टेबल दिलेला आहे बघा, या ठिकाणी तुम्ही जर गेले एक्झामिनेशनवरती, तर तुम्हाला संपूर्ण एक्झाम टाईम टेबल या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला जर इथं बघण्यासाठी अडथळे येत असतील तर तुम्ही जे आहे बघा आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे यावरती बघू शकता. तुम्हाला एक्झाम शेड्यूलवरती यायचं आहे. इथे आल्यावर बघा तुम्हाला YCMच्या टॅबवर क्लिक करायचं आहे. इथे बघा तुम्हाला BA, BCom, MBA, BLib, MLib, MCom, MA, ठीक आहे. यावर आपल्याला बघायचा 1 जूनला कोणाचा पेपर आहे. तर आपण BA BComचा बघूया. तर BA BComचा जर का मित्रांनो आपण विचार केला, ठीक आहे, तर BA BComचं बघा 1 जूनला जर आपण बघितलं तर 1 जूनला बघा फर्स्ट इयर BAचा आहे, फर्स्ट इयर BComचा आहे आणि SYBAचा SOC 223 पेपर आहे, बरोबर. तर हा जो पेपर आहे, हे जे 3 पेपर आहेत, बरोबर, फर्स्ट इयर BA, फर्स्ट इयर BCom आणि SYBAचा, तर हा 1 जूनचा जो पेपर आहे मित्रांनो, तर हा पेपर जो आहे तुमचा 12 जूनला होऊ शकतो, ठीक आहे. अशी ऑफिशियल अजून तर काय स्टेटमेंट नाही आहे की 12 जूनलाच होणार आहे, पण YCMने सांगितलेलं आहे की 12 जूनला होऊ शकतो कदाचित, असं आपण गृहीत धरूया. पण किंवा असं पण समजूया आपण 50-50 चान्सेस की 12 जूनला होऊ शकतो किंवा काही सुधारित टाईम टेबल आल्यावरती आपल्याला ती गोष्ट कळणारच आहे, याच्यामध्ये काही अडचण नाही आहे, ठीक आहे. नंतर बघा याच्यामध्ये आपण बघूया समजा MBAचा. तर मित्रांनो MBAचा जर का आपण विचार केला याच्यामध्ये, तो जो बॅकलॉगचा पेपर आहे सेमिस्टर 1चा, ऑल सेमिस्टरचा, 1 जूनला जो आहे तो MBA 102 बिझनेस एन्व्हायरमेंटचा हा पेपर होणार होता. तर हा बॅकलॉगचा पेपर आहे मित्रांनो, बरोबर. तर हा पेपर जो आहे मित्रांनो 10:30 ते 1:30 वाजता आहे सकाळी. तर MPSCच्या पेपरच्या कारणामुळे कदाचित हा पेपर जो आहे 1 जूनलाच कदाचित दुपारी होऊ शकतो संध्याकाळच्या टायमिंगमध्ये, किंवा पोस्टपोन होऊ शकतो, ठीक आहे. पोस्टपोन तर झालेलंच आहे, टाईम तरी पोस्टपोन होईल किंवा डेट तरी पोस्टपोन होऊ शकते, राईट. समोर बघूया आपण याच्यामध्ये आता अजून कुठला पेपर होता, आपण MComचं बघूया. तर MComचं जर का मित्रांनो आपण विचारात घेतलं तर 1 जूनला जे आहे मित्रांनो एक पेपर होणार होता बघा 1 जूनला सेमिस्टर 1चा, जे की बॅकलॉगवाल्यांचा आहे. तर बॅकलॉगवाल्यांचा मित्रांनो पेपर जो आहे हा दुपारी 2:30 ते 5 मध्ये असणार आहे. तर कदाचित हा जो टाईम आहे मित्रांनो, हा कदाचित सेम राहू शकतो असं मला वाटतंय. बाकीच्यांचं नाही आपण सांगू शकत याच्यामध्ये, ओके. आणि जसं मी तुम्हाला आता MBAमध्ये सांगितलं, तर कदाचित हा देखील पेपर जो आहे तो कदाचित सेम होऊ शकतो, सांगता येत नाही. एक तर टाईम चेंज होऊ शकते, डेटही चेंज होऊ शकते, काही सांगता येत नाही. पण बाकीच्यांचे हे जे 4 प्रोग्राम आहेत मित्रांनो, MCom, MBA, BSc आणि अजून कुठला होता त्याच्यामध्ये आपला तो, हे जर का आपण 4 प्रोग्राम सोडले तर बाकीच्यांची डेट सर्वांची चेंज झालेली आहे आणि सर्वांचे पेपर जे आहे मित्रांनो साधारणपणे जे आहे ते ठरलेल्या वेळेप्रमाणे 12 जूनला ठरतीलच, ओके. 1 जूनला भरपूर पेपर आहेत मित्रांनो, तर हे ठरलेल्या वेळेमध्ये होतील, काही काळजी नाही आहे असं मला वाटतंय. बाकी BLibचं बघूया आपण याच्यामध्ये. पण BLibला जर का असेल तर BLibचा बघा 1 जूनला पेपर आहे. तर हा पेपर देखील मित्रांनो जे प्रॅक्टिकल आहे बघा 1 जूनचं, तर हे प्रॅक्टिकल देखील आपलं 1 जूनचं जे असणार आहे ते पोस्टपोन होऊ शकतं 12 जूनला. नंतर आहे बघा MLibचं. तर MLibला देखील 1 जूनला काहीतरी असणार आहे. 1 जूनला देखील बघा याच्यामध्ये देखील बघा मित्रांनो लायब्ररी सर्व्हिसेस अँड प्रोग्राम्स. आता हा थेरी पेपर आहे, तर थेरी पेपर देखील पोस्टपोन होणार आहे, ओके. तर हा थेरी पेपर देखील जो असणार आहे MLibचा, हा जो आहे साधारणपणे जो आहे तो 12 जूनला होऊ शकतो. नंतर बघा मित्रांनो याच्यामध्ये MA. तर MAचं जर का मित्रांनो आपण बघितलं तर MAचे भरपूर पेपर आहेत. MA मराठी आहे, त्याच्यानंतर बघा तुमचं MA इंग्लिश आहे, MA इकॉनॉमिक्स आहे, MA हिस्ट्री आहे. तर आपण MA हिस्ट्री जर का मित्रांनो विचार केला तर 1 जूनला आय थिंक बॅकलॉगवाल्यांचे पेपर असतील सेमिस्टर 1वाल्यांचे, कारण साधारणपणे जे सत्र 1 आहे मित्रांनो, सत्र 1 मध्ये बघा मित्रांनो तुमचा जो पेपर आहे रिसर्च मेथोडॉलॉजी, तर हा जो पेपर आहे बघा 1 जूनचा, तो हा पोस्टपोन तुमचा होऊ शकतो, ओके. कारण हा पेपर जो आहे तुमचा तो सकाळी होणार आहे. तर मित्रांनो हा पेपर जो आहे तो पोस्टपोन होऊ शकतो तुमचा निवांत, ठीक आहे. चला समोर जाऊया आपण त्याच्यामध्ये. 1 जूनचा अजून जो बॅकलॉगवाले विद्यार्थी आहेत त्यांचा पेपर होऊ शकतो. त्याच्यानंतर बघा तुमचं MA इकॉनॉमिक्स जर आपण बघितलं किंवा MA मराठीचं जर आपण बघितलं, ठीक आहे. MA इंग्लिश देखील याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी. MA इकॉनॉमिक्स आहे, MA सायकॉलॉजी पण दिलेला आहे त्यांनी, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन देखील दिलेलं आहे. तर MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन जर मित्रांनो बघितलं आपण, तर 17/1चा देखील पेपर जो आहे तो 1 जूनला होणार आहे. साधारणपणे जो रिसर्च मेथोडॉलॉजी पेपर असणार आहे, संशोधन पद्धती, तर हे जे आहे मित्रांनो हा पेपर तुमचा 12 जूनला होऊ शकतो, ओके. तर मित्रांनो अशी प्रायमरी आपली माहिती आहे, ओके. आणि मित्रांनो सर्वांना अजून एक विनंती आहे की सर्वांना माहिती असेल आपली परीक्षित अभ्यास ऑफिशियल हे वेबसाईट आहे आणि आपलं हे ऑफिशियल ॲप आहे, अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे आपल्या परीक्षित अभ्यासचं. तर सर्वांनी हे इन्स्टॉल करायचं आहे
यामध्ये तुम्हाला स्टडी नोट्स आणि आपलं जे काही एक्झाम IMP क्वेश्चन्स वगैरे असतात परीक्षेसाठी ते हे संपूर्ण तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतीलच. ओके. आणि iPhoneवाल्यांसाठी जे आहे आपण हे एक पोर्टल बनवलेलं आहे iPhoneवाल्यांसाठी. iPhoneच्या ॲपवर सध्या काम चालू आहे. पण iPhoneवाल्यांसाठी आपण एक वेबसाईट दिलेली आहे ios.parikshitaabhyas.in. हे फक्त iPhoneमध्येच काम करेल. ठीक आहे. तुम्ही त्यावर देखील जॉईन करू शकता. आणि ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे, सर्वांना माहिती असेल. ओके. तर मित्रांनो आशा आहे सर्वांना YCMची अपडेट माहिती कळली असेल की जो 1 जूनला जो पेपर होणार आहे, तुमचा जर 1 जूनला पेपर होत असेल तर तो 1 जूनचा पेपर जो आहे मित्रांनो साधारणपणे जो आहे तो तुमचा 12 जूनला होऊ शकतो. बाकी जे MBA, MCOM वाल्यांचे जे पेपर असतील त्यावरती सुधारित टाईम टेबल लवकरच येणार आहे. पण बाकीच्यांचा टाईम टेबल जो आहे तो 12 जूनला येऊ शकतो. तुम्हाला काही समस्या वगैरे असेल तर कृपया आपण कमेंट करून विचारू शकता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.